अजय परत ये बेटा, लगेच परत ये, नाहीतर ही बाई मला मारून टाकेल. मोबाईलच्या स्पीकरमधून येणारा आवाज खूपच थरथरत होता. जणू बोलणारा खूप त्रासात आहे आणि भीतीने कापत आहे. हा माझ्या बाबांचा आवाज होता, जे नेहमी डोंगरासारखे मजबूत राहत असत. पण आज ते लहान मुलासारखे बिलखत होते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी काही बोलू इच्छित होतो, विचारू इच्छित होतो की कोणती बाई, माझी पत्नी माया? पण दुसऱ्या बाजूने फक्त एक हिचकीचा आवाज आला आणि मग एकदम फोन कट झाला. मोबाईलची स्क्रीन काळी झाली, पण माझ्या कानात ते शब्द वितळलेल्या काचेसारखे उतरले होते. बाहेर बर्फवृष्टी होत होती, पण माझ्या अंतकरणात आग लागली होती. मी लगेचच पुन्हा नंबर डायल केला. बेल वाजत राहिली, पण आता कोणीही फोन उचलला नाही. माझे हृदय जणू काही अनोळखी भीतीने बुडू लागले होते. काय माझी ती पत्नी, जी मी चांगली समजतो, माझ्या जाण्यानंतर माझ्या वृद्ध बाबांसोबत हे सर्व करत आहे? बाबांची ती वाक्य की ही मला मारून टाकेल, माझ्या मनावर हातोड्यासारखी बरसत होती. माझे नाव अजय आहे. मी जन्मलो तेव्हा माझी आई मला जीवन देऊन स्वतः या जगातून निघून गेली. मी माझ्या जीवनाच्या सुरुवातीचा भाग माझ्या आजीच्या सावलीतच घालवला होता. मला आठवते की बाबा दिवसभर मेहनतीच्या मजुरीसाठी घराबाहेर राहत असत आणि आजी मला सांभाळत असे. अनेकदा रात्री जेव्हा बाबा थकून घरात परत येत आणि माझ्याजवळ येऊन झोपत, तेव्हा आजी त्यांना समजावत असे. मला तिची ती वाक्य आजही आठवतात. ती म्हणत असे की बेटा ओंकार, तू अजून तरुण आहेस. माझे ऐकशील तर दुसरे लग्न कर. मी आता वृद्ध झाली आहे. माझ्याकडून आता घर आणि मुलाची जबाबदारी उचलली जात नाही. उद्या मी मेली तर या निरागस मुलाचे काय होईल? बाबा नेहमी एकच उत्तर देत. त्यांच्या बोलण्यात एक विचित्र भीती असायची. नाही आई, मी दुसरे लग्न करू शकत नाही. जर सावत्र आई आली तर माहीत नाही माझ्या मुलाशी कसे वागेल. मी जगात सावत्र आईंच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. मी माझ्या काळजाच्या तुकड्याला कोणाच्या दयेवर सोडू शकत नाही. मी माझ्या मुलासाठी माझे संपूर्ण जीवन दावावर लावेन, पण त्याला कुणाच्या दबावाखाली राहू देणार नाही. बाबांचा हा निर्णय अटल होता. ते माझ्यासाठी त्यांची तरुणाई, त्यांच्या इच्छा आणि त्यांचा आराम सर्व काही बलिदान देण्यास तयार होते. मग तेच झाले ज्याची भीती होती. जेव्हा मी 8 वर्षांचा होतो तेव्हा आजीही गेली. आता घरात फक्त मी आणि माझे बाबा राहिले होतो. बाबांसाठी हा काळ खूप कठीण होता. त्यांनी मला वाढवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलली. ते सकाळी लवकर उठून माझ्यासाठी नाश्ता बनवत, मला आंघोळ घालून तयार करत आणि शाळेत पाठवत. मला शाळेत सोडल्यानंतर ते सरळ आपल्या कामावर जात. त्या दिवसात बाबा एका कारखान्यात मजुरी करत होते. त्यांना कामात दुपारी जेवणासाठी थोड्या वेळाची सुट्टी मिळत असे. ते इच्छित असते तर त्यावेळी आराम करू शकले असते किंवा जेवण करू शकले असते, पण ते त्यांची भूक मिटवण्यासाठी बसत नसत. ते आपले जेवण सोडून कारखान्यातून सायकल चालवून माझ्या शाळेत येत, जेणेकरून मला सुट्टीच्या वेळी घरी सोडता येईल. वाटेत येताना ते अनेकदा माझ्यासाठी काही ना काही खाण्याची वस्तू घेत, कधी फळं, कधी बिस्किटं. घराच्या दारात पोहोचून ते मला आत पाठवत आणि नेहमी एकच बोलत, बेटा अजय, दरवाजा नीट बंद कर आणि आत बसून राहा. कुणीही अनोळखी व्यक्तीसाठी दरवाजा उघडू नकोस आणि स्वतःची काळजी राख. मी संध्याकाळी लवकर येईन. जोपर्यंत ते संध्याकाळी घरात परत येत नसत, त्यांना कामावरही माझीच काळजी लागलेली असायची आणि ते वारंवार घड्याळ पाहत. मग जशी सुट्टी होई तसे ते धावत घराकडे येत. मी दरवाजाच्या झिरपातून त्यांच्या मार्गाकडे पाहत राहायचो. ते येताच मला मिठीत घेत आणि विचारत की मी जेवलो आहे की नाही. ते स्वतः भुकेले राहत, पण माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गरजेची काळजी घेत. त्यांच्या या त्यागांना पाहून मी वेळेपूर्वीच मोठा झालो. मी हट्टी नव्हतो, कारण मी जाणत होतो की माझे बाबा माझ्यासाठी त्यांच्या रक्त आणि घाम एक करत आहे. मी यावेळी निर्णय घेतला होता की मी मोठा होऊन माझ्या बाबांना जगातील प्रत्येक सुख देईन. वेळेनुसार मी त्या सर्व गोष्टींच्या सवयीचा झालो होतो. स्वतःची काळजी घेणे
आणि घराच्या जबाबदाऱ्या मी आता समजू लागलो होतो. मी आता तो 8 वर्षांचा मुलगा राहिलो नव्हतो, ज्याला बाबा प्रत्येक क्षण आपल्या नजरांसमोर ठेवत. मी MA पर्यंत शिक्षण घेतले. बाबांचे स्वप्न होते की मी पुढे शिकावे आणि मोठा अधिकारी व्हावे. पण मी आता बाबांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याला आणि कमकुवत हातांना आणखी मेहनत करताना पाहू शकत नव्हतो. मग एका रात्री जेवण झाल्यानंतर बाबा खाटेवर बसून हुक्का होडत होते. मी त्यांच्या जवळ जाऊन बसण्याची हिंमत केली. माझ्या मनात वादळ उठलं होतं, पण ओठांवर इच्छा होती. मी हळूच म्हणालो की बाबा, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. बाबांनी हुक्क्याची नळी एकीकडे ठेवली आणि प्रेमाने माझ्याकडे पाहिले. हो बेटा, बोल, काय झालं? युनिव्हर्सिटीच्या प्रवेशासाठी पैसे हवेत का? मी डोके नकारार्थी हलवले आणि त्यांचे हात आपल्या हातात घेतले. नाही बाबा, मी आता आणखी शिकू इच्छित नाही. मी इच्छितो की आता तुम्ही आराम करावा. तुम्ही माझ्यासाठी खूप मेहनत केली आहे. आता माझी पाळी आहे की मी तुमचे सारे दुःख दूर करेन. बाबांच्या कपाळावर आठ्या दिसू लागल्या. मग काय करणार आहेस? अभ्यास अर्धवट सोडणार? मी म्हणालो की बाबा, मी ठरवले आहे की मी बाहेर कमवायला जाईन. शर्मा अंकलांचा मुलगा पण दुबईत होता. त्याने सांगितलंय की तिथे खूप काम आहे. मी तिथे जाऊन भरपूर पैसा कमावेन आणि तुम्हाला जगातील प्रत्येक सुख देईन. बाबा एकदम उठून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि रागाचे चिन्ह दिसत होते. नाही अजय, अजिबात नाही बेटा. मी तुला माझ्या नजरांपासून दूर पाठवू शकत नाही. मला संपत्तीची गरज नाही. मला माझा मुलगा हवा आहे. परदेशात एकटे कसे राहशील? तिथे कोणीही आपले नसते. मीही उठून उभा राहिलो आणि त्यांना खांद्याला पकडून बसवले. बाबा, जिद्द करू नका. इथे राहून मी आयुष्यभर मेहनत केली तरी इतके कमावू शकणार नाही की आपले घर बांधता येईल आणि तुम्ही सुखी समाधानी राहू शकाल. तुमच्याकडे जे जमवलेले पैसे आहेत ते मला द्या. मी वचन देतो की काही वर्षात सगळं बदलून टाकेन. पुढचे अनेक दिवस आमच्या घरात याच विषयावर वाद चालू राहिला. बाबा मला परदेशात पाठवायला तयार नव्हते, पण मी खाणे पिणे सोडून दिले होते. शेवटी माझ्या जिद्दीमुळे आणि माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी हार मांडली. ज्या दिवशी मी जाणार होतो त्या दिवशी बाबांची अवस्था पाहण्यासारखी होती. त्यांनी आयुष्यभर कमावलेले पैसे माझ्या हातात ठेवले होते. हे ते पैसे होते जे त्यांनी माझ्या लग्नासाठी आणि माझ्या भविष्यासाठी जमवले होते. बाबांनी रडत रडत मला मिठीत घेतले आणि म्हणाले की अजय, तू जातोयस, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तिथे जाऊन मला विसरू नकोस. तू माझी संपूर्ण दुनिया आहेस. रोज फोन कर आणि स्वतःची खूप काळजी घे. मी त्यांचे अश्रू पुसले आणि हसत म्हणालो की बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी लवकरच तुम्हाला भेटायला परत येईल. मी घराबाहेर पडलो. तिथले जीवन खूप कठीण होते. कडक मेहनत आणि रात्रंदिवस एक करून मी थकायचो. पण जेव्हा पगार मिळायचा आणि मी पैसे घरी पाठवायचो तेव्हा सगळा थकवा उतरून जात असे. बाबांना मी रोज सकाळी आणि संध्याकाळी फोन करायचो. त्यांचा आवाज ऐकल्यावर मला समाधान मिळायचे. 2 वर्ष असेच निघून गेले. जेव्हा मी परत आलो तेव्हा खूप काही बदललं होतं. मी गावात एक सुंदर घर बांधलं होतं. बाबा आता काम करत नव्हते तर घरात आरामात राहत होते. मी त्यांना सांगायचो की तुम्ही काहीही काम करू नका, कारण आता तुमचा मुलगा कमावणारा आहे. माझ्याकडे आता चांगला बँक बॅलन्स होता आणि राहायला उत्तम घर. बाबांच्या डोळ्यात माझ्यासाठी अभिमान स्पष्ट दिसायचा. एका संध्याकाळी आम्ही बैठकात बसलो होतो आणि चहा पित होतो. बाबांनी हसत म्हटलं की बेटा, घर तर झालं, आता त्याला सांभाळणाऱ्याची गरज आहे. मी इच्छितो की तुझं लग्न करावं. आता मला या घरात सून हवी आहे, जेणेकरून घरात रौनक येईल आणि कोणी माझं आणि तुझं काळजी घेणारं असेल. मी हसत डोके खाली घातले. तुमची मर्जी बाबा. जिथे सांगाल तिथे मी लग्न करेन. बाबांना माझ्या लग्नाची काळजी लागली होती. त्यांनी माझ्यासाठी नातं शोधायला सुरुवात केली. थोड्याच दिवसात त्यांनी एक प्रतिष्ठित घराण्याची मुलगी पसंत केली आणि माझं लग्न ठरवलं. मला आनंद होता की बाबा खुश आहेत. मला माहीत नव्हतं की हे लग्न
माझ्या जीवनात काय बदल घडवणार आहे. पण त्यावेळी सगळं खूप समाधानकारक वाटत होतं. लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आणि मी एका नव्या जीवनाच्या दारात पाऊल ठेवणार होतो. मग तो दिवस आला ज्याची मी वाट पाहत होतो. लग्नाचा गोंधळ संपला आणि पाहुणे निघून गेले. खोलीत शांतता होती, पण माझ्या मनात एक विचित्र हलचल चालू होती. हे माझ्या जीवनातील नवं वळण होतं आणि मला स्वतःला पटवायचं होतं की या नव्या वळणात बाबांची जागा कशाही प्रकारे कमी होणार नाही. मी खोलीचा दरवाजा बंद केला आणि मायाजवळ जाऊन बसलो. ती नवरीच्या वेशात सावरून बसली होती आणि घोंगट काढून शांत होती. मी हळूच म्हणालो, माया. तिने चेहरा वर केला. तिच्या डोळ्यात लाज आणि भीती दोन्ही होते. मी गांभीर्याने बोलू लागलो, पहा माया, आज तू या घरात आलीस आणि हे घर आता तुझं आहे. पण मी तुला एक गोष्ट अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो, कारण मी इच्छितो की तू ही गोष्ट मनात कायम ठेव. मायाने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की हो, सांगा, मी ऐकते. मी खोल श्वास घेतला आणि मनातील गोष्ट ओठांवर आणली. मी माझ्या बाबांवर खूप प्रेम करतो. जेव्हा मी जन्मलो तेव्हा माझी आई या जगातून निघून गेली होती. मला आईचं प्रेम मिळालं नाही. माझ्या बाबांनी मला आई आणि बाबा दोघांचंही प्रेम दिलं. त्यांनी आपली तरुणाई आणि आपला आनंद फक्त यासाठीच बलिदान केला की मला कशाचीही कमतरता जाणवू नये. माझ्या आवाजात ओलावा येऊ लागला होता. मी पुढे म्हणालो की आज मी या जागी आहे. हे घर, ही इज्जत, हे सगळं त्यांची मेहनत आणि त्यागाचं फळ आहे. त्यांनी दुसरं लग्न फक्त याच भीतीने केलं नाही की कदाचित सावत्र आई माझ्याशी वाईट वागणार. म्हणून जर तू इच्छित असशील की मी तुझ्यासोबत सुखी राहावं आणि आपलं हे नातं सुंदर राहावं, तर तुला एक काम करावं लागेल. मायाने माझा हात पकडला आणि खूप मऊ आवाजात म्हणाली की तुम्ही काय म्हणता ते मी समजते. तुम्हाला हवं आहे की मी बाबांची खूप काळजी घ्यावी, हो ना? मी डोके हलवले. हो, तुला या घरात फक्त सून बनून राहायचं नाही, तर त्यांची मुलगी बनून राहायचं आहे. त्यांना कधीही असं वाटू देऊ नकोस की त्यांचा मुलगा लग्नानंतर बदलला किंवा त्यांचं महत्त्व कमी झालं. माझ्यासाठी माझ्या सुखापेक्षा त्यांचा आराम जास्त महत्त्वाचा आहे. जर त्यांना जरा जरी त्रास झाला तर मी सहन करू शकणार नाही. मायाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. तिने माझ्या हातावर आपली पकड मजबूत केली आणि म्हणाली की तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला माहीत आहे की आई बाबांची काय जागा असते. आजपासून ते तुमचे नाहीत तर माझेही बाबा आहेत. मी त्यांची तशीच काळजी घेईन जशी तुम्ही घेता. उलट मी तुमच्यापेक्षा जास्त त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करेन. बाबा आता माझी जबाबदारी आहेत आणि मी त्यांना कधीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. तिच्या बोलण्याने माझ्या मनावरचा भार जणू उतरला. मी निश्चिंत झालो, कारण तिच्या बोलण्यात खरेपणा आणि डोळ्यात इमानदारी दिसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा माया खोलीत नव्हती. मी घाबरलो. घाबरून बाहेर आलो तर पाहिले की ती स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. मी बैठकात आलो तर पाहिले की बाबा खाटेवर बसून हसत होते. त्यांच्या हातात चहाचा कप होता. बाबांनी मला पाहताच हळूच म्हटलं, अजय बेटा, पहा माझी सुनबाई किती चांगली आहे. मला तर उठून मागायचीही गरज पडली नाही. ही सकाळी लवकर उठली आणि माझ्या जागण्यापूर्वीच माझ्यासाठी गरम चहा घेऊन आली. मी मायाकडे पाहिले, जी ट्रेमध्ये नाश्ता घेऊन येत होती. तिने हसत बाबांच्या समोर नाश्ता ठेवला आणि म्हणाली की बाबा, हे खा. मी खास तुमच्यासाठी मऊ बनवलं आहे, जेणेकरून तुम्हाला चावण्यात त्रास होणार नाही. माझं मन खूप खुश झालं. हे तेच दृश्य होते ज्याचं मी स्वप्न पाहत होतो. बाबांच्या चेहऱ्यावर ते समाधान होते जे नेहमी मला पाहायला इच्छित होतो. माया खरंच आपल्या वचनाची पक्की होती. दिवस निघून जाऊ लागले आणि मायाने घराचा सगळा कारभार हातात घेतला. बाबांना सवय होती की ते सकाळी उठून चहा पितात आणि मग त्यांना थोडी शांतता मिळते. ती त्यांची काळजी घ्यायची. दुपारी त्यांना जेवण द्यायची आणि त्यांच्या औषधांचीही काळजी घ्यायची. आता मी मनात विचार करायचो की मी किती भाग्यवान आहे.
माझी मागची चिंता संपली होती. बाबांचं एकटेपणही संपलं आणि आता वृद्धापकाळात ते खरंच आराम करत होते. मायाने त्यांना ते मुलीचं प्रेम दिलं ज्याची कमतरता कदाचित ते नेहमी जाणवत असतील. काही काळानंतर मला पुन्हा दुबईत कामाला जाण्याची तयारी करावी लागली. माझ्या सुट्ट्या संपत होत्या आणि मला आपल्या नोकरीवर परत जावं लागणार होतं. यापूर्वी जेव्हा मी जात असे तेव्हा माझं मन इथेच अडकलेलं असायचं की बाबा एकटे राहिले, जेवण केलं का नाही केलं. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. जाण्याच्या एका रात्री मी आणि माया खोलीत पॅकिंग करत होतो. मी मायाला म्हणालो की माया, मी उद्या जातोय. मला आता ती काळजी नाही जी यापूर्वी असायची. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मायाने कपडे ठेवताना म्हटलं की तुम्ही निश्चिंत राहा आणि आपल्या कामावर लक्ष द्या. घराची आणि बाबांची काळजी माझ्यावर सोडा. मी त्यांना कधीही एकटे वाटू देणार नाही. दुसऱ्या दिवशी जाण्याच्या वेळी बाबांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते समाधानातही होते. त्यांनी मला मिठीत घेतलं आणि आशीर्वाद दिला. जा बेटा, परमेश्वर तुला खूप प्रगती देव. आता तुला माझी काळजी करण्याची गरज नाही, कारण सुनबाईने मला खूप चांगलं सांभाळलं आहे. तू फक्त मेहनत कर आणि स्वतःची काळजी घे. मी बाबांच्या हाताचे चुंबन घेतले आणि मग मायाकडे पाहिली. तिने डोळ्यांनीच मला खात्री दिली की सगळं ठीक आहे. मी घरातून बाहेर पडलो तेव्हा माझं मन हलकं होतं. मला माहीत होतं की माझे बाबा योग्य हातात आहेत, पण मला काय माहीत होतं की नशिबाने माझ्यासाठी काय लिहिलं आहे आणि ही शांतता येणाऱ्या वादळाचा इशारा ठरणार आहे. जेव्हा मी विमानतळाकडे निघालो तेव्हा माझ्या मनात फक्त हे होतं की आता मला आणखी जास्त मेहनत करायची आहे, जेणेकरून माझं हसतं खेळतं घर नेहमी खुशहाल राहील. मी पुन्हा परदेशात आलो आणि इथे येऊन आपल्या कामात जुटलो. आता माझ्या मनावर आणि मेंदूत ते यापूर्वीचे ओझं नव्हते जे लग्नापूर्वी असायचं. यापूर्वी जेव्हा मी कामावर असायचो तेव्हा माझं लक्ष फक्त घराकडे असायचं की बाबांनी जेवण केलं का नाही किंवा ते एकटे उदास असतील. पण आता मला खात्री होती की माझ्या मागे माया आहे जे त्यांना एकटेपणा जाणवू देणार नाही. सुरुवातीला सगळं सामान्य प्रमाणात चालू राहिलं. मी रोज ड्युटी संपवून आपल्या खोलीत यायचो आणि सर्वात आधी घरी फोन करायचो. दुसऱ्या बाजूने माया फोन उचलायची आणि घराची बातमी द्यायची. एक दिवस मी फोन केला तर मायाचा आवाज खूप आनंदी होता. हॅलो, कसे आहात? मी हसत म्हणालो की मी ठीक आहे. माया, तू सांग, खरंच सगळं ठीक आहे ना? बाबांची तब्येत कशी आहे? मायाने त्वरित उत्तर दिलं, तुम्ही निश्चिंत राहा, बाबा अगदी ठीक आहेत. आत्ताच मी त्यांना जेवण दिलं आहे आणि आता ते आराम करत आहेत. ते तुमची खूप आठवण करतात. जरा त्यांच्याशी बोलून घ्या. मी म्हणालो, माया, फोन बाबांच्या जवळ घेऊन जा. मायाने फोन बाबांकडे नेला. बाबांचा कमकुवत आवाज माझ्या कानात पडला. अजय बेटा, कसा आहेस? मी ठीक आहे बाबा. तुमची तब्येत कशी आहे? माया तुमची काळजी तर घेते ना? मी जाणीवपूर्वक विचारलं, जेणेकरून मला समाधान मिळेल. बाबांनी पूर्ण शांततेने उत्तर दिलं, बेटा, परमेश्वर तुझं भलं करो. तू माझ्या वृद्धापकाळाची लाठी मजबूत केली. सुनबाई माझी खूप काळजी घेते, वेळेवर औषधं देते, वेळेवर जेवण देते. आता मला स्वतःचे कामही करावे लागत नाही. बाबांच्या या बोलण्याने माझी छाती अभिमानाने फुलली आणि मी आणखी मन लावून मेहनत करू लागलो. असेच दिवस महिन्यात आणि महिने वर्षात बदलले. 2 वर्ष लगेचच निघून गेले. 2 वर्षांनंतर जेव्हा मी सुट्टीवर परत गेलो तेव्हा तिथलं दृश्य पाहून मला खूप शांतता मिळाली. माझं घर स्वच्छ साफ होतं आणि प्रत्येक गोष्ट नीट ठेवलेली होती. बाबा तर जास्त वृद्ध झाले होते. त्यांच्या केसांमध्ये पांढरं वाढलं होतं आणि चेहऱ्यावर सुरकुत्या खोल झाल्या होत्या, पण त्यांच्या डोळ्यात समाधान होते. एका संध्याकाळी मी बाबांच्या जवळ बसलो होतो. मी त्यांचे पाय दाबत होतो तेव्हा बाबांनी माझा हात पकडला. अजय, बस कर बेटा, तू थकला असशील, प्रवास करून आलायस. मी त्यांच्या हातांचे चुंबन घेतले आणि म्हणालो की बाबा, मी थकलो नाही. तुम्ही सांगा, काही त्रास तर नाही ना? बाबांनी टेक लावत म्हटलं की त्रास तर आता वृद्धापकाळाचा भाग आहे बेटा. हाडं कमकुवत झाली आहेत
आणि शरीर आता साथ देत नाही. पण तुझ्या पत्नीने मला सांभाळलं आहे. ती नसती तर कदाचित मी आता बिछाण्यावरून उठू शकलो नसतो. त्या क्षणी मला माझ्या पत्नीवर खूप प्रेम आलं. मी त्या सुट्टीत मायासाठी खूप भेटवस्तू आणल्या होत्या आणि तिचे आभार मानले होते. तिने माझ्या जाण्यानंतर माझ्या बाबांना खूप चांगले सांभाळले होते. सुट्टी संपली आणि मी पुन्हा दुबईला परतलो. पण यावेळी बाबांची तब्येत वेगाने खालावू लागली होती. बाबा अनेकदा आजारी पडू लागले होते. कधी जोड्यांचं दुखापत, कधी छातीत त्रास. मी दर महिन्याला त्यांना पैसे पाठवायचो आणि मायाला फोनवर सांगायचो की पहा माया, बाबांची तब्येत माझ्यासाठी सर्वात जास्त प्रिय आहे. तू पैशांची काळजी करू नकोस. ज्या डॉक्टरला दाखवायचं असेल, जे टेस्ट करायचे असतील ते त्वरित कर. मी इथे फक्त यासाठीच आहे की पैसे पाठवू शके. माया मला दरवेळी सांत्वन द्यायची की तुम्ही काळजी करू नका अजय. मी त्यांना शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांकडे नेलं होतं. डॉक्टरांनी काही औषधं दिली आहेत आणि म्हटलं आहे की कमजोरी आहे. चांगला आहार आणि आरामाने बरे होते. औषधं तर वेळेवर देतच आहे ना. मी काळजीने म्हटलं की एक वेळेचंही औषध सोडू नको. डॉक्टरांनी जे फळं आणि ज्यूस सांगितले आहेत तेही देत आहेस ना. हो. आता तुम्ही फक्त आपल्या कामावर लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. इथे सगळं माझ्यावर सोडा. मला आता माझ्या पत्नीवर इतका विश्वास बसला होता की ती जे सांगेल ते मी मानायचो. ती म्हणायची की डॉक्टरांची फी जास्त आहे तर मी त्वरित पैसे पाठवायचो. ती म्हणायची की बाबांसाठी नवा बिछाना हवा तर मी त्वरित व्यवस्था करायचो. माझ्यासमोरही माया बाबांची खूप काळजी घ्यायची आणि बाबाही नेहमी म्हणायचे की माझी सून खूप चांगली आहे. मी समजत होतो की मी जबाबदारी पूर्ण केली आहे. मी पैसे पाठवत होतो आणि माझी पत्नी त्यांची काळजी घेत होती. पण मला माहीत नव्हतं की परदेशात बसून जे चित्र मी पाहत आहे ते वास्तविकतेपेक्षा वेगळं आहे. काही काळ असाच निघून गेला. मी पैसे पाठवत राहिलो आणि माया मला बाबांच्या तब्येतीचे रिपोर्ट देत राहिली. पण हळूहळू एक विचित्र साखळी सुरू झाली. यापूर्वी जेव्हा मी फोन करायचो तेव्हा बाबांशी 2-4 मिनिटं बोलायचो. पण आता खूप दिवस झाले होते माझं बाबांशी बोलणंच होत नव्हतं. एका संध्याकाळी मी ड्युटी संपवून घरी फोन केला. बेल वाजत राहिली आणि मग मायाने फोन उचलला. हॅलो, सगळं ठीक आहे का? आज इतक्या उशिराने फोन का उचललास? मायाच्या आवाजात भीती होती की मी जरा स्वयंपाकघरात होते, हात ओले होते म्हणून उशीर झाला. तुम्ही सांगा कसे आहात? मी ठीक आहे. तू जरा बाबांच्या जवळ जा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आजकाल काम जास्त असल्याने वेळच मिळत नाही, म्हणून आज लवकर बोलूया. मी म्हटलं तर दुसऱ्या बाजूने काही क्षण शांतता राहिली. मग माया म्हणाली की अजय, बाबा तर आत्ता झोपले आहेत. डॉक्टरांनी जे नवीन औषध दिलं आहे त्यात जास्त झोप येते. ते औषध खाल्ल्यावर लगेच गाढ झोपतात. आता त्यांना उठवणं योग्य नाही. मी निराश होऊन म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाही, आराम करू दे त्यांना. जागे झाल्यावर मला मिस कॉल कर. पण त्या दिवशी कोणताही मिस कॉल आला नाही. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा फोन केला. माया, आता बाबा जागे असतील ना, जरा बोलव. मायाने त्वरित उत्तर दिलं की अरे, आता तर ते जेवण करत आहेत. तुम्हाला माहीत आहे ना, त्यांना लवकर भूक लागते. जेवताना कसे बोलतील? मी त्यांना मध्ये त्रास देऊ शकत नाही, त्यांचं लक्ष भटकणार. तसेही ते आता खूप कमी जेवतात, खूप कमजोर होत आहेत. मी शांतपणे फोन बंद केला. माझ्या मनात आणि मेंदूत एक विचित्र अस्वस्थता होऊ लागली. कधी ते झोपलेले असतात तर कधी काहीतरी करत असतात. आता हे 1-2 वेळा होऊ शकतं, पण आता हे रोजचं सवयीचं होतं. असेच आणखी एक आठवडा निघून गेला. माझा संयम आता संपत आला होता. मी रागाने मायाला फोन केला. पहा माया, मला बाळाने नकोत. आत्ता आणि या क्षणी बाबांच्या जवळ जा आणि त्यांच्याशी माझं बोलणं करव. मला त्यांचा आवाज ऐकायचा आहे. आणि इतके दिवस झाले मी त्यांच्याशी बोललो नाही. ते माझ्यावर नाराज आहेत का? किंवा तू काही लपवत आहेस? मायाचा आवाज रडवेला झाला. तुम्ही माझ्यावर शंका करताय अजय. मी दिवस रात्र एक करून तुमच्या बाबांची काळजी घेते आणि तुम्ही तिथे बसून माझ्यावरच आरोप करता की मी बोलणं करवत नाही.
मी मऊ आवाजात म्हटलं, नाही माया, मी शंका करत नाही. फक्त मन अस्वस्थ आहे. बाबा आहेत ते माझे, म्हणून काळजी होते. माया भावनिक होत म्हणाली की मला माहीत आहे ते तुमचे बाबा आहेत, पण तुम्ही विसरलात की मी काय वचन दिलं होतं. ते आता तुमच्यापेक्षा जास्त माझे बाबा आहेत. मी त्यांची सख्ख्या मुलीपेक्षा जास्त काळजी घेते. त्यांना जरा जरी त्रास झाला तर माझा जीव निघून जातो. जर मी तुम्हाला सांगते की ते ठीक आहेत तर ते अगदी ठीक आहेत. फक्त आजार आणि वृद्धापकाळामुळे ते चिडचिडे झाले आहेत. त्यांच्या बोलण्याचा मूड नसतो. मी जबरदस्ती तर करू शकत नाही ना. तिच्या बोलण्याने मला पुन्हा निरुत्तर करून टाकलं. मला आपल्या स्वतःच्या विचारांवरच लाज वाटू लागली की मी व्यर्थच आपल्या पत्नीवर शंका करत होतो. मी तिच्याकडून माफी मागत म्हणालो की मला माफ कर माया. मी इथे एकटाच आहे ना, म्हणून 100 प्रकारच्या गोष्टी मनात येतात. म्हणून म्हणालो, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त त्यांची खूप काळजी घे. मायाने मला विश्वास दिला आणि म्हणाली की तुम्ही अजिबात काळजी करू नका. बाबा माझ्याकडे खूप चांगल्या रीतीने आहेत. तुम्ही फक्त आपल्या कमाईवर लक्ष द्या, जेणेकरून त्यांच्या उपचारात काही कमी पडणार नाही. डॉक्टरांनी काही महाग इंजेक्शन लिहून दिले आहेत, म्हणून आणखी पैशांची गरज आहे. मी त्वरित म्हणालो की पैशांची काळजी करू नकोस. मी उद्याच आणखी पैसे पाठवतो. फक्त बाबांना त्रास होऊ देऊ नकोस. फोन बंद केल्यानंतर मी थोडासा शांततेत होतो, पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात एक धक्का जाणवला. मायाच्या बोलण्यात खरेपणा होता, पण बाबांची शांतता मला आतून खात होती. ते बाबा जे एक दिवसही माझा आवाज न ऐकता राहू शकत नव्हते, ते आता आठवड्यांपासून शांत कसे राहू शकतात? खरंच औषधांचा परिणाम आहे की काही वेगळं? मी स्वतःला जबरदस्ती समजावलं की सगळं ठीक आहे, पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं आणि वास्तव लवकरच भीतीदायक रूपात माझ्या समोर येणार होतं. रात्रीच्या शेवटच्या प्रहरात मोबाईलच्या बेलने मला झोपेतून जागं केलं. मी घाबरून बाजूच्या टेबलवर पाहिलं तर मायाचा नंबर चमकत होता. मी विचार केला की कदाचित बाबांची तब्येत बिघडली असेल किंवा मायाला काही अडचण असेल. मी त्वरित फोन उचलला. हॅलो माया, सगळं ठीक आहे ना? इतक्या रात्री फोन का? मी घाबरून विचारलं. दुसऱ्या बाजूने मायाचा आवाज नव्हता तर कुणाच्या तरी जड आणि उखडलेल्या श्वासांचा आवाज येत होता. हॅलो, कोण आहे? माया, बोल. मी मोठ्या आवाजात हाक मारली. मग एक कमकुवत आणि थरथरत आवाज माझ्या कानांवर आदळला. हा आवाज माझ्या बाबांचा होता. अजय, हा तू आहेस का? माझ्या डोळ्यात आश्चर्य पसरलं. हो बाबा, मीच आहे. तुम्ही कसे आहात? तुमच्याकडे मायाचा फोन कसा आला? आणि तुमचा आवाज इतका थरथरत का आहे? बाबांच्या आवाजात खूप भीती आणि दुःख होतं. जणू ते जीवनाची भीक मागत होते. परत ये बेटा, लगेच परत ये, नाहीतर ही सुनबाई मला मारून टाकेल. तिने माझ्याकडून सगळं काही हिरावून घेतलं. मला वाचव बेटा, नाहीतर मी वाचणार नाही. एकदम फोन कट झाला. मी थक्क राहिलो. माझ्या मेंदूत स्फोट होत होते. बाबांचे शब्द माझ्या कानात गुंजत होते की ही सुनबाई मला थंडीने मारून टाकेल. मला काहीच समजत नव्हतं की हे सगळं कसं झालं. काय माया खरंच माझ्या बाबांवर अत्याचार करत होती? माझी ती सेवा करणारी पत्नी माझ्या जाण्यानंतर अशी झाली होती? मी पागलासारखा पुन्हा नंबर डायल केला. बेल वाजत राहिली पण कुणी फोन उचलला नाही. तिसऱ्या वेळी फोन केला तर नंबर बंद येऊ लागला. माझं हृदय जोरजोराने धडकत होतं. माझ्या कपाळावर घाम आला. मी खोलीत इकडे तिकडे फिरू लागलो की हे होऊ शकत नाही. माया असं करू शकत नाही. नक्की बाबांना काही गैरसमज झाला असेल किंवा आजारात ते भ्रमात बोलत होते. मी स्वतःला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा ते शब्द माझ्या मनावर हातोड्यासारखे पडू लागले की सुनबाई मला थंडीने मारून टाकेल. बाबांनी असं का म्हटलं? काय त्यांना थंडी वाजत होती आणि मायाने हीटर बंद केलं होतं किंवा त्यांना कपडे दिले नव्हते? मी ठरवलं की आता एक क्षणही वाया घालवू नये. मी त्वरित ट्रॅव्हल एजंटला फोन केला आणि घरी जाण्याची फ्लाईट तिकीट बुक करून घेतली. माझं मन खूपच अस्वस्थ झालं. मी विचार करत होतो की खरंच
मला बाबांच्या जवळ जावं लागेल. माहीत नाही का मन सांगत होतं की बाबा काही ठीक नाहीत किंवा बाबांसोबत काही खूप वाईट होणार आहे. माझी तयारी जवळपास पूर्ण झाली होती. तेवढ्यात एक दिवस माझ्या चुलत भावाचा कॉल आला. मी फोन उचलला तर तो जोरजोराने रडत होता. हॅलो अजय भाऊ. त्याचा आवाज हिचक्यांमध्ये बुडालेला होता. हो विमल, काय झालं? तू का रडतोयस? सगळं ठीक आहे ना? माझं हृदय भीतीने थरथरलं. चुलत भावाने रडत सांगितलं की माझी गोष्ट ऐकून धीर धर भाऊ. तू परत ये. तुझे बाबा आता या जगात नाहीत. ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मोबाईल माझ्या हातातून पडला. माझे बाबा या जगातून गेले होते. मला विश्वास बसत नव्हता. मला इथे कोणीही आधार नव्हता. मला असं वाटत होतं की जणू माझ्या अस्तित्वातून माझा आत्मा निघून गेला. माझे बाबा ज्यांनी आयुष्यभर माझ्यासाठी आपली तरुणाई वाया घालवली, ते आज एखाद्या अत्याचारीच्या अत्याचाराला बळी पडले. बाबांचे ते शेवटचे शब्द माझ्या कानात वारंवार गुंजत होते की परत ये बेटा, नाहीतर सुनबाई मला थंडीने मारून टाकेल. दुःखाची जागा आता माझ्या मनात रागाने घेतली होती. मला आपल्या पत्नीवर खूप राग येत होता. माझं रक्त खळबळत होतं. मी भिंतीवर मूठ मारली आणि ओरडलो, मी तुला सोडणार नाही माया. तू माझ्या विश्वासाची अशी परतफेड केलीस आणि माझ्या बाबांना मारलंस. मी येतोय आणि तुला तुझ्या कृत्याची शिक्षा दे. मी तुला घटस्फोट देईन. मी बॅग उचलली आणि विमानतळाकडे धावलो. रस्त्यावर माझ्या डोळ्यांसमोर बाबांचा हसणारा चेहरा आणि मायाचं निरागस रूप फिरत होतं. तिरस्कार माझ्या रक्तात धावत होता. मला माहीत नव्हतं की घरी पोचल्यावर मला कशाचा सामना करावा लागेल. पण मी ठरवलं होतं की मी माझ्या बाबांच्या गुन्हेगाराला कधीच माफ करणार नाही, मग ती माझी स्वतःची पत्नी असली तरी. गाडी जशी गल्लीत शिरली तेव्हा तिथल्या लोकांच्या गर्दीने माझा श्वास कोंडला. घराबाहेर तंबू लावलेला होता आणि दरवाजाची चौकट उघडी होती. मी डगमगत्या पायांनी गाडीतून उतरलो आणि पागलासारखा आत धावलो. बैठकात शिरताच माझी नजर त्या खाटेवर पडली ज्यावर पांढऱ्या चादरीत गुंडाळलेलं एक शरीर पडलेलं होतं. हे माझे बाबा होते. माझी संपूर्ण दुनिया तिथे शांत पडली होती. मी एकदा आजूबाजूला पाहिलं. संपूर्ण घरात हाहाकार माजला होता. स्त्रियांच्या किंकाळीने वातावरण खूपच दुःखी बनवलं होतं. अचानक माझी नजर खाटेजवळ बसलेल्या मायावर पडली. ती जमिनीवर बसून रडत होती. तिचे डोळे सुजलेले होते आणि चेहरा अश्रूंनी भिजलेला होता. तिला पाहताच माझ्या तन मनात आग लागली. बाबांचे ते बोलणे माझ्या मनात फिरू लागले की सुनबाई मला थंडीने मारून टाकेल. मला वाटलं की ही बाई आता खोटे अश्रू ढालते. असली गुन्हेगार हीच आहे. मी मुठी आवळल्या आणि रागाने तिच्याकडे पाऊल टाकलं. माझं मन करत होतं की आत्ताच तिचा गळा पकडून विचारावं की माझ्या बाबांसोबत असं का केलंस. मी तिच्यावर झेप घेणारच होतो की मागून कोणीतरी मला घट्ट पकडलं. हा माझा चुलत भाऊ विमल होता. त्याने मला पकडलं आणि कानात सांगितलं की अजय, शुद्धीवर ये. हे तू काय करतोयस? पाहत नाहीस का आरती ठेवलेली आहे? ही वेळ भांडणाची नाही. स्वतःला आवर. मी रागाने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि दात किटत म्हणालो की मला सोड विमल. तुला माहीत नाही या बाईने काय केलंय. ही माझ्या बाबांची गुन्हेगार आहे. मी तिला जिवंत सोडणार नाही. मी आत्ताच सगळ्यांसमोर तिचा तमाशा करणार. विमलने मला कठोरपणे रोखलं आणि हळू आवाजात समजावलं की तू आता भावनिक झाला आहेस, कारण धक्का खूप मोठा आहे. लोक काय म्हणतील. शांत हो अजय आणि बाबांच्या जवळ बस. नंतर जे करायचं ते कर. आता असं करू नको. मी असहाय्यपणे तिथेच गुडघ्यावर बसलो. माझी नजर मायावर खिळलेली होती, जी बाबांच्या मृतदेहाला लपेटून रडत होती. ती पागलासारखी बाबांचे पाय चुंबत होती आणि मग जे शब्द तिने म्हटले ते मला चकित करून गेले. माया हिचक्यांमध्ये रडत म्हणत होती की बाबा, मला माफ करा. मी तुमची गुन्हेगार आहे. मी तुम्हाला वाचवू शकले नाही. मी खूप मजबूर झाले होते. पण मी तुम्हाला वचन देते की मी तुमचा बदला नक्की घेईन. ज्यानेही तुमच्यावर अत्याचार केला मी त्याला कधीच माफ करणार नाही. मी त्याचा चेहरा सगळ्यांसमोर आणीन.
मला तिच्या बोलण्यावर खूप आश्चर्य वाटलं. बदला? कोणापासून बदला घेण्याची बात करते? गुन्हेगार तर हीच आहे. काय ही स्वतःला वाचवण्यासाठी नाटक करते? मी तिरस्काराने विचार केला की नक्कीच लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी असं करते, जेणेकरून कुणालाही तिच्यावर शंका येणार नाही. मी तिरस्काराने तोंड फिरवलं. मला तिचं तोंडही पाहायचं नव्हतं. थोड्या वेळाने मोहल्ल्यातील वडीलधारी माणसं माझ्याजवळ आली आणि बोलू लागले. मी स्वतःला दगडासारखं केलं. माझा मेंदू फक्त एकच गोष्ट विचारत होता की अंतिम संस्कारानंतर मी मायाचा हिसाब चुकवणार. इतक्यात एका माणसाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला की बेटा, आता अंतिम संस्काराची वेळ झाली. तू आमच्यासोबत ये. बाबांना शेवटच्या वेळी पहा आणि मदत कर. त्यांनी गांभीर्याने म्हटलं की बेटा अजय, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. ते मला बाजूला घेऊन गेले. त्या काकांनी हळू आवाजात काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर मी अश्रू पुसत म्हणालो की हो, सांगा. त्या काकांनी बाबांच्या अर्थीकडे इशारा करत म्हटलं की तुझ्या बाबांनी मृत्यूपूर्वी काही दिवस माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. मी त्यांच्याशी भेटायला गेलो होतो. त्याने माझा हात पकडून म्हटलं की जर माझ्या मृत्यूच्या वेळी माझा मुलगा पोहोचला तर त्याला माझा एक संदेश नक्की द्यायचा. मी चकित झालो. कोणता संदेश? बाबांनी काय म्हटलं होतं? त्यांनी म्हटलं की माझ्या मुलाला सांग की माझ्या अंतिम संस्कारापूर्वी माझा चेहरा उघडून नीट पहा. मला आश्चर्य वाटलं की बाबांनी असे वचन का घेतले. मी थरथरत्या हाताने म्हटलं की हो, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरून कपडा काढा, मी पाहू इच्छितो. त्या काकांनी हळूच बाबांच्या चेहऱ्यावरून चादर काढली. जशी माझी नजर बाबांच्या चेहऱ्यावर पडली तसेच माझे रोंगटे उभे राहिले. माझ्या गळ्यात अडकलेली किंकाळी बाहेर पडण्याची वाट पाहत राहिली. बाबांच्या चेहऱ्यावर मृत्यूनंतरही असं हसू होतं, जणू ते जिवंत आहेत आणि एखादं खूप आनंदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर रोनक होती. मी रडत त्या काकांना विचारलं की हे हसू? ते इतक्या त्रासात गेले होते तर चेहऱ्यावर ही शांतता कशी? त्या काकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं की बेटा, ही भल्या माणसांची निशाणी आहे. हे हसू सांगतंय की ते एखाद्या खूप मोठ्या ओझ्यातून मुक्त होऊन गेले. मी बाबांच्या माथ्याला चुंबलं. मला हे हसू असं वाटलं जणू मला बाबा धीर देत आहेत. पण त्या हसूने माझ्या मनातील आग थंड केली नाही, तर आणखी भडकावली. मला माहीत होतं की बाबांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, कारण बाबांचा तो फोन कॉल हा पुरावा पुरेसा होता की त्यांना मारलं गेलंय. माझं मन बदल्याच्या आगीत जळत होतं. मी विचारलं की या हसण्याच्या मागे नक्की काय रहस्य आहे. मी बाबांच्या गुन्हेगाराला माफ करणार नाही आणि मला खात्री होती की तो गुन्हेगार कोणी दुसरा नाही तर माझीच पत्नी माया आहे. मी रागाने म्हणालो की माया, तू माझ्या बाबांना फसवून मारलंस. मी तुझ्या विरुद्ध पुरावा शोधून काढणार आणि तुला तुरुंगाच्या तटात पोहोचवणार. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर घरात परतल्यावर मी बाबांच्या खोलीची तपासणी सुरू केली. प्रत्येक दरवाजा, प्रत्येक कपाट आणि प्रत्येक कोपरा तपासून पाहिला. मी शोधत होतो की कदाचित एखादी विषारी औषधं मिळतील, एखादी अशी गोष्ट मिळेल ज्यामुळे सिद्ध होईल की त्यांना मारलं गेलं किंवा भुकेलं ठेवलं गेलं. मी बिछाण्याची गादी उलटपुलट केल्या, त्यांच्या औषधांच्या बाटल्या तपासल्या. मी विचित्र अवस्थेत प्रत्येक गोष्ट इकडे तिकडे फेकत होतो. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि माया आत आली. तुम्ही काय करताय अजय? शुद्धीत आहात का? खोलीची अवस्था कशाला बिघडवताय? तिने घाबरून विचारलं आणि मी तिच्याकडे न पाहता ओरडलो की तू इथून निघून जा. मला तुझं तोंडही पाहायचं नाही. मी ते पुरावे शोधतोय जे तुझ्या गळ्यात फास घालतील. माझ्या बाबांनी मला फोनवर सगळं सांगितलं की तुला त्यांना मारायचं होतं. माया रडू लागली. परमेश्वरासाठी माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं काहीही केलेलं नाही. तुम्हाला गैरसमज झाला आहे. गैरसमज? मी विषारी हसत म्हणालो. मी बाबांचा आवाज स्वतः ऐकला. ते खोटं बोलत नाहीत आणि बोलूही शकत नाहीत. आता तू फक्त तुझ्या परिणामाची वाट पाहत बस. मी आणखी काही बोलणार होतो तेवढ्यात बाहेरून गोंधळाचा आवाज आला. कोणी मोठ्या आवाजात माझं नाव पुकारत होतं. मी रागाने दरवाजाकडे पाहिलं
तर हा माझ्या काकांचा आवाज होता, जे काही कागदा हातात घेऊन बैठकात उभे होते. मला माहीत नव्हतं की ते कागद माझ्या जीवनात वादळ आणणारे आहेत. मी पागलासारखा खोलीत गोष्टी इकडे तिकडे फेकत होतो. तेवढ्यात काका काही लोकांसोबत दरवाजावर उभे दिसले. त्यांच्या हातात काही स्टॅम्प पेपर होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र विजयी हसू होतं, जे या दुःखाच्या वातावरणात खूप जड वाटत होतं. अजय, बस कर हे सगळं. आता याचा काही फायदा नाही, काकांनी कठोर आवाजात सांगितलं. मी रागाने त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय म्हणताय काका? आणि हे कागद कसे? काकांनी ते कागद माझ्याकडे पुढे करत म्हटलं की पहा, तुझ्या बाबांनी आपल्या आयुष्यातच आपली सारी जमीन जायदाद माझ्या नावावर करून दिली आहे. आता या घराचा आणि जमिनीचा मालक मी आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी ते कागद त्यांच्या हातातून घेतले आणि वाचू लागलो. त्यावर खरंच बाबांचे अंगठे होते. मी आश्चर्य आणि धक्क्यात म्हणालो की हे तर अशक्य आहे. बाबा असं कधीच करू शकत नाही. ही सारी संपत्ती माझ्या कमाईतून बनली आहे. मी बाहेर काम करत होतो, पैसे पाठवत होतो आणि बाबा सगळी गोष्ट खरेदी करत होते. ते माझ्याशी अशी फसवणूक कशी करू शकतात? हे तुम्ही त्यांना फसवून अंगठे लावले आहेत. बाबा असं कधीच करू शकत नाहीत. काका हसू लागले. आता फसवणूक असो किंवा इच्छा, कायदेशीर रीतीने हे सगळं माझं आहे. तर चांगलं होईल की तू आपल्या पत्नीला घेऊन इथून निघून जा. मी रागाने त्यांच्याकडे पुढे सरकलोच होतो की मागून मायाचा आवाज ऐकू आला. खोटा बोलत आहेत हे. याच माणसाने बाबांना मारलं आहे. मी आणि काका दोघेही चकित होऊन मागे वळलो. माया दरवाजात उभी होती. तिच्या डोळ्यात आता भीतीऐवजी बदल्याची आग होती. ती काकांकडे बोट करून ओरडत होती, अजय, परमेश्वरासाठी माझी गोष्ट ऐका. हा तोच माणूस आहे ज्याने आपलं जीवन उद्ध्वस्त केलं. हा रोज इथे यायचा आणि बाबांना मारत पिटत म्हणायचा की संपत्ती माझ्या नावावर करा. बाबा फक्त याच कारणाने शांत राहिले की हा म्हणायचा की त्यांची माणसं बाहेर दुबईत तुमच्या मागे लागली आहेत. तुम्ही काही केलं तर तुम्हाला मारून टाकतील. बाबांना तुमच्या जीवनात धोका येऊ द्यायचा नव्हता. काकांनी रागाने पुढे सरकून मायाला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला की बकवास बंद कर. मी त्वरित काकांचा हात पकडला आणि त्यांना जोराने धक्का दिला. खबरदार, जो माझ्या पत्नीला हात लावलास. माया, पूर्ण गोष्ट सांग. मायाने सिसकत म्हटलं की त्या दिवशी त्यांनी माझ्या फोनवरून जबरदस्ती बाबांना तो कॉल करवला. त्यांनी माझ्या कनपाटीवर बंदूक ठेवली होती आणि म्हटलं होतं की जर अजयला हे सांगितलं नाहीस की सुनबाई खूप अत्याचार करते तर आत्ताच गोळी मारी. बाबांनी तुम्हाला वाचवण्यासाठी आणि माझा जीव वाचवण्यासाठी ते खोटं बोलले होते. खरं तर यांनी संपत्ती आपल्या नावावर करून घेतली होती आणि बाबांना रस्त्यातून हटवायचं होतं. माझ्या मेंदूत सगळ्या गोष्टी आपापल्या जागी बसू लागल्या. बाबांचा तो फोन कॉल, त्यांचा घाबरलेला आवाज, सगळं स्पष्ट झालं. मला आपल्या मूर्खपणावर आणि काकांच्या लोभावर खूप राग आला. मला पश्चाताप झाला की आजपर्यंत बाबांच्या नातेवाईकांसोबत आम्ही काही वाईट केलं नाही आणि त्यांनी माझ्या बाबांना माझ्यापासून हिरावून घेतलं. मायाने आणखी सांगितलं की अजय, त्यांनी बाबांना गेल्या कित्येक दिवसांपासून खोलीत बंद ठेवलं होतं. माझा फोनही त्यांनी हिसकावून घेतला होता. बाबा कित्येक दिवस भुकेले बंद राहिले. थंडीत त्यांच्याकडून कंबलही हिसकावून घेतलं होतं. या थंडी आणि भुकेमुळे बाबांचा मृत्यू झाला. खरं तर हा त्यांचा गुन्हा आहे. हे ऐकल्यावर माझं रक्त खळबळलं. मी काकांना पकडलं आणि दहाडलो की तू माझ्या बाबांना तडफडत मारलंस. मी तुला जिवंत सोडणार नाही. काकांनी माझा गळा पकडला आणि धक्का देत म्हटलं की हो, मारलं मी तुझ्या बाबांना. तो म्हातारा खूप उडत होता. आता तुलाही असंच मारून टाकणार आणि कुणालाही कळणार नाही. काकांनी खिशातून बंदूक काढण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात मायाने दरवाजाकडे इशारा केला. खूप उशीर झाला. मी पोलिसांना कळवलं आहे. बाहेर पोलिसांच्या सायरनचा आवाज गुंजू लागला. काकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मी तिरस्काराने त्यांना जमिनीवर फेकलं. सत्य समोर आलं होतं आणि माझी ती शंका खरी ठरली होती. आता विश्वासात बदल झाला की माझी पत्नी निष्कलंक आहे आणि माझा खरा शत्रू घरातीलच एक सदस्य निघाला.
पोलिसांच्या जड बुटांच्या आवाजाने घराच्या बैठकीत नवीन हलचल माजली. इन्स्पेक्टर आपल्या जवानांसोबत त्वरित आत आले आणि त्यांनी क्षणात काकांना घेरलं. काका जे काही वेळापूर्वी उभे राहून खूप शाणाने मला मारण्याच्या धमक्या देत होते, ते आता पोलिसांना पाहून मांजरीसारखे झाले होते. त्यांच्या हातातून ते कागद पडले आणि जमिनीवर बिखरले, जे त्यांच्या लोभ आणि गुन्ह्यांचा जिवंत पुरावा होते. मी तिरस्कार भरलेल्या नजरेने काकांकडे पाहिलं. इन्स्पेक्टरला म्हटलं की इन्स्पेक्टर साहेब, हा तोच माणूस आहे ज्याने माझ्या बाबांना मारलं आहे. त्याने संपत्तीच्या लोभात माझ्या वृद्ध आणि आजारी बाबांना भुकेलं ठेवलं आणि थंडीत तडफडत मारलं. त्याने फक्त जीव घेतला नाही, तर फसवणूकही केली आणि धमकावून संपत्ती आपल्या नावावर करवली. काकांनी शेवटचा प्रयत्न करत ओरडणं सुरू केलं. हे खोटं बोलतोय इन्स्पेक्टर. हा पागल झाला आहे. सगळं माझ्या भावाने आपल्या इच्छेने मला दिलं होतं. पण इन्स्पेक्टरने पुढे सरकून काकांना हातकडी घातली आणि म्हटलं की आपली सफाई आता न्यायालयात द्या. आम्हाला तुमच्या विरुद्ध अजयच्या पत्नीचा जात जबाब आणि काही रेकॉर्डिंग मिळाले आहेत की तुम्हीच त्यांना धमकावलं होतं. पोलीस काकांना घेऊन गेले. जाताना काका मला आणि मायाला वाईट वाईट बोलत राहिले, पण आता त्यांच्या आवाजात ती ताकद राहिली नव्हती जी काही वेळापूर्वी होती. त्यांच्या गेल्यावर घरात एक सन्नाटा पसरला. ते वादळ जे कित्येक दिवसांपासून आमच्या जीवनात उभं राहिलं होतं, ते आता थांबलं, पण आमच्या मागे त्याचे निशाण सोडून गेले. मी तिथे जमिनीवर बसलो आणि दोन्ही हातांनी डोके पकडले. माझं शरीर थरथरत होतं. मी डोके वर करून मायाकडे पाहिलं, जी भिंतीला टेकून शांत उभी होती. तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला होता, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती की सत्य समोर आलं. मी आपल्या जागेवरून उठलो आणि हळूहळू मायाजवळ गेलो. माझं डोके लाजेने खाली झुकलेलं होतं. मला आपल्या स्वतःवर घृणा येत होती की मी किती नीच विचार करत होतो. मी थरथरत्या हातांनी हात जोडले आणि मायासमोर उभा राहिलो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझा आवाज रडकून गेला. मला माफ कर. मी खूप मोठा गुन्हेगार आहे. मी तुझ्यावर खूप शंका केली. मी त्या बाईवर आरोप लावला जिने माझ्या बाबांची इतकी काळजी घेतली, आपले दिवस रात्र एक करून दिले. खरंच मी आंधळा झालो होतो माया. मला बाबांचा तो फोन कॉल समजला नाही आणि मी आपला राग तुझ्यावरच काढला. मायाने पुढे येऊन माझ्या जोडलेल्या हातांना पकडलं आणि रडत म्हटलं की अजय, असं करू नका. तुम्ही माझ्या डोक्यावरचा ताज आहात. तुम्ही माफी मागून मला लज्जित करताय. मला माहीत आहे की परिस्थिती अशीच होती की कोणी असाच विचार करणार. बाबांनी जे शब्द म्हटले ते इतके भीतीदायक होते की कोणत्याही मुलाचं रक्त खळबळणारच. मी सिसकत म्हटलं की पण तू हे सगळं एकटी कसं सहन केलंस? तू मला का सांगितलं नाहीस? तू अत्याचार सहन करत राहिलीस. मायाने अश्रू पुसत म्हटलं की मी मजबूर होते अजय. काका रोज येत आणि बंदूक दाखवत म्हणायचे की त्यांची माणसं बाहेर दुबईत तुमच्या मागे लागले आहेत. ते म्हणायचे की जर मी तोंड उघडलं किंवा बाबांनी काही सांगितलं तर ते तिथेच तुम्हाला मारून टाकतील. बाबांना आपल्या जीवापेक्षा तुमचा जीव जास्त प्रिय होता. त्यांनी मला शपथ दिली होती की मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. ते म्हणायचे की माझा मुलगा सुखरूप राहिला पाहिजे. माझा जीव गेला तरी चालेल. हे ऐकल्यावर मी रडू लागलो. माझ्या बाबांनी मरताना शेवटपर्यंत फक्त माझीच काळजी केली. ते स्वतः भुकेले आणि थंडीत तडफडत राहिले, जेणेकरून मी परदेशात सुखाने राहू शकेन. आता मला समजलं की बाबांच्या चेहऱ्यावर ते हसू का होतं. मी मायाकडे पाहत म्हटलं की आत्ता मला समजलं की बाबांच्या चेहऱ्यावर ते हसू का होतं. ते म्हणून हसत होते कारण ते यशस्वी झाले होते. त्यांनी आपला जीव देऊन मला वाचवलं आणि त्यांना खात्री होती की त्यांचा मुलगा येईल आणि त्यांचा अंतिम संस्कार करेल तर सत्यापर्यंत पोहोचेलच. ते जाणत होते की नक्कीच मी त्यांच्या गुन्हेगाराला शोधून काढीन. मायाने डोके हलवलं. ते खूप धाडसी माणूस होते. शेवटच्या क्षणीही त्यांनी काकांना म्हटलं होतं की तुम्ही माझं शरीर मारू शकता, पण माझ्या मुलाच्या प्रेमाला मारू शकत नाही. मी मायाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिचे आभार मानले. मी तुझा हे उपकार आयुष्यभरही फेडू शकणार नाही. तू फक्त माझ्या बाबांची मुलगी बनून त्यांची काळजी घेतली नाहीस,
तर त्यांच्या आदेशावर आपली इज्जत आणि जीव धोक्यात टाकून माझा जीव वाचवलास. मी तुझ्यावर जे आरोप लावले त्याची भरपाई मी आयुष्यभरही करू शकणार नाही. मायाने हलक्या हस्ताने म्हटलं की परमेश्वराचा आभार मान की गुन्हेगार आपल्या अंजामाला पोचला आणि बाबांचा मृत्यू व्यर्थ गेला नाही. त्या रात्री मी उशिरापर्यंत बाबांच्या विचारात बुडालो. माझं मन समाधानात होतं. मला जीवनाचा सर्वात मोठा धडा मिळाला. मी विचार करत होतो की माणूस कितीही कमजोर असला तरी तो डोळ्यांनी पाहून निर्णय घेतो, पण वास्तव अनेकदा पडद्यामागे लपलेलं असतं. आपण अनेकदा त्या लोकांवर शंका करतो जे आपले सर्वात मोठे हितचिंतक असतात. माझी पत्नी, जिच्यावर मी गुन्हेगाराचा आरोप लावला, ती माझ्या जीवनाची सर्वात मोठी रक्षक निघाली. आणि तो काका, जो रक्ताचा नातेवाईक होता, ज्यांना बाबा आपला भाऊ समजत होते, ते आस्तींचे साप निघाले. ही दुनिया खूप विचित्र आहे. येथे ज्या लोकांवर आपण अत्यंत विश्वास ठेवतो, कधी कधी तेच आपले सर्वात मोठे शत्रू बनून समोर येतात. आणि ज्यांना आपण दुर्लक्ष करतो आणि शंकेने पाहतो, ते कठीण प्रसंगी आपल्यासाठी तारणहार ठरतात. नात्यांची ओळख कुठूनही नव्हे तर भावना आणि प्रामाणिकपणातून होते. माझ्या बाबांनी आपला जीव देऊन मला नात्यांची ओळख करून दिली होती. त्यांचं ते हसू माझ्यासाठी कायमच आदर्श राहील की सत्य कितीही दाबले तरी ते बाहेर येतच. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याच्या पहिल्या किरणा अंगणात पडल्या, तेव्हा असं वाटलं जणू खूप दिवसानंतर घरात प्रकाश आला आहे. गेल्या काही दिवसातील सगळे उलथापालथ, दुःख, शोक आणि रागाने जणू आता थांबून माझ्या हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात जागा करून घेतली होती. मी अंगणात बसलो होतो आणि बाबांचा फोटो पाहत होतो. तेच हसू, तीच शांतता, तोच अटूट विश्वास. माया माझ्यासाठी चहा घेऊन आली. तिच्या डोळ्यातील लालसरपणा स्पष्ट दिसत होता, पण आज त्यात भीती नव्हती आणि ना काही ओझं. ती हळूच माझ्या जवळ येऊन बसली. चहाचा कप मला देत ती शांतपणे आकाशाकडे पाहू लागली. मी तिला म्हणालो की माया, आता सगळं संपलं. काका तुरुंगात आहेत. बाबांच्या आत्म्याला आता शांती मिळेल. मायाने हळू आवाजात म्हटलं की संपलं नाही अजय, आता अजून संपलं नाही. बाबांबरोबर जे घडलं ते फक्त एका घरात नव्हे तर अनेक घरात घडतं. लोभ, नात्यांवर शंका आणि मजबुरीत शांत राहणं. तिच्या बोलण्याने माझ्या हृदयाला स्पर्श झाला. मी तिच्याकडे पाहत म्हटलं की मग आता काय करावं. मायाने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर एक आग होती. बाबांना हवं होतं की तू मजबूत बनशील आणि मला हवंय की तू दुसऱ्या कोणत्याही अजयला या दुःखातून जाऊ देऊ नकोस. चल, आपल्या नावावर एक ट्रस्ट बनवूया, त्या वृद्धांसाठी जे एकटे आहेत, ज्यांच्यावर त्यांच्याच स्वकीय अत्याचार करतात, ज्यांना ऐकणारा कोणी नाही. मी तिचं बोलणं ऐकून काही क्षण शांत राहिलो. मग मी खोल श्वास घेतला आणि म्हणालो की हो, बाबांच्या नावावर ओमकार विश्वास ट्रस्ट, जेणेकरून कोणताही बाप भुकेने आणि थंडीने मरणार नाही आणि कोणताही मुलगा शंकेच्या आगीत आपल्या पत्नीला गुन्हेगार बनवणार नाही. मायाच्या डोळ्यात अश्रू भरले. बाबांना हेच हवं होतं की तू न्याय करशील, पण द्वेषाने नव्हे, माणुसकीने. तिने आपल्या पदराने डोळे पुसले आणि हळूच म्हटलं की अजय, दुःख आपल्याला मोडत नाही. जर आपण हवं तर तेच दुःख आपल्याला नवीन बनवतात. मी कित्येक दिवसानंतर पहिल्यांदा हलकेच हसलो. मग आपण दोघे मिळून दुसऱ्यांसाठी तेच बनू जे बाबा माझ्यासाठी होते. एक भिंत, एक आधार आणि विश्वास. आम्ही दोघे बाबांच्या फोटोजवळ उभे राहिलो. मी फोटोला स्पर्श करून हळूच म्हटलं की बाबा, आता मी हे हसू समजलो. तुम्ही फक्त मला वाचवलं नाही, मला चांगला माणूस बनवलं. मायाने माझ्या खांद्यावर हात ठेवला. सूर्याची किरणे आता खोलीत पसरली होती. आमच्या जीवनातील अंधार पूर्णपणे संपले नव्हते, पण प्रकाशाने मार्ग दाखवायला सुरुवात केली होती. या कथेचा सर्वात मोठा धडा हाच आहे की नाते कधीही शंकेच्या पायावर उभे राहत नाहीत. कधी कधी आपल्याला वाटतं की आपणच बरोबर आहोत, आपली गोष्ट सत्याच्या सर्वात जवळ आहे. पण सत्य नेहमी इतकं सरळ नसतं जितकं आपण समजतो. लोकांच्या डोळ्यात जे दुःख असतं ते बहुतेक त्यांच्या सत्यातूनच जन्म घेतं. आपण ते पाहूनही दुर्लक्ष करतो, कारण आपल्या मेंदूने आधीच आपला निर्णय दिलेला असतो. आपण जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीवर आरोप लावतो तेव्हा आपण फक्त त्याचं हृदय दुखावत नाही, तर त्या विश्वासाच्या मुळाही कापतो ज्याला वाढवण्यात वर्ष लागतात.
आणि अनेकदा जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा नुकसान इतकं खोल झालेलं असतं की माफी ही लहान वाटते. नात्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की आपण आपल्या लोकांना त्यांच्या कृत्यांवरून ओळखावं, ना की भीती आणि शंकेवरून. जे लोक शांतपणे आपल्यासोबत उभे राहतात ते न बोलता आपले दुःख सहन करतात. जे आपल्या पडण्यावर आपल्याला पकडतात. कधी कधी आपण त्याच लोकांना गमावतो फक्त याच कारणाने की आपण त्यांच्या शांततेत खोटं शोधलं आणि त्यांच्या सत्यात शंका घेतली. म्हणून जीवनाचा खरा नियम हाच आहे, निर्णय घेण्यापूर्वी सर्व समजून घ्या, शंका घेण्यापूर्वी मनाला विचारा आणि कोणावर आरोप लावण्यापूर्वी एकदा त्यांच्या हृदयाला नक्कीच जाणून घ्या. कारण सत्य नेहमी दिसत नाही आणि दुःख नेहमी बोललं जात नाही. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.